आजकाल विषय आली की मुलांचे केस पांढरे होत चाललेले असतात। म्हणजे अपीअरन्स तर खूप चांगला असतो, परंतु डोक्यावरचे केस मात्र भन्नाट पांढरे किंवा ग्रे कलरचे होत चाललेले असतात। मग अशा केसांना मेहंदी किंवा डाय लावण्याचा ऑप्शन निवडला जातो। पण जर वय लहान असेल तर असे पांढरे झालेले केस परत काळे होऊ शकतात। नमस्कार, मी आहे अंजली आणि तुम्ही बघत आहात द पोस्टमन। लहान वयामध्ये पांढरे झालेले केस परत काळे होऊ शकतात सब्जेक्ट टू कंडिशन। घराण्यामध्ये लहान वयामध्ये केस पांढरे होण्याची हिस्ट्री नाहीये, कुठल्याही प्रकारचा रोग नाहीये किंवा त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण कमी झालेले नाहीये। खरं तर लहान वयामध्ये केस पांढरे होतात ते केसाला सतत कंडिशनर लावल्यामुळे किंवा चोळल्यामुळे, कोरडा शॅम्पू घेऊन तो केसांना फासल्यामुळे, सतत जागरण केल्यामुळे, सिगरेट ओढण्यामुळे किंवा साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ प्रचंड प्रमाणात खाऊन वजन वाढवल्यामुळे, शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आणि जर समजा यापैकी कुठल्याही सवयी तुम्हाला नसतील किंवा लिस्टमध्ये सांगितलेली कुठलीही कारणं तुमच्या बाबतीत घडलेली नसतील तर लहान वयात केस पांढरे होतात ते व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉपर नावाच्या मिनरलमुळे। एका छोट्या घटकाची आपल्या शरीराला किती मोठी आवश्यकता असते हे आपल्याला या उदाहरणातून कळेल। जर समजा रोजच्या खाण्यातून कॉपर नाही मिळालं तर केस पांढरे होत जातात। बरं, हे कॉपर आपल्याला रोजच्या खाण्यातून मिळतं का? तर याचं उत्तर आहे नाही। कॉपर तुम्हाला मिळतं समुद्री कालवे, बीफ आणि खेकडे यांच्यामधून। शाकाहारी लोकांना जर हे कॉपर मिळवायचं असेल तर तो ऑप्शन त्यांना मिळतो हिरवा वाटाणा, डार्क चॉकलेट, काळ्या मनुका, काजू, बदाम, गूळ आणि काकवी यांच्यामधून। सगळ्यात उत्तम राहते ती काकवी। काकवी आणि काळ्या गुळाचा वापर आपल्या आयुष्यामध्ये आपले काळे केस परत आणू शकतो, परंतु अशी काकवी किंवा काळा गुळ ऍक्च्युली जागोजागी मिळणं मुश्किल झालेलं आहे। सगळीकडे पांढऱ्या साखरेचे उत्पादन तर प्रचंड प्रमाणात झाले, पण जर काळा गुळ किंवा काकवी मिळायची असेल तर लोकांना मात्र गावोगावी जाऊन गुऱ्हाळ शोधण्याची वेळ ह्या साखरेच्या उत्पादनाने आणलेली आहे। काकवीला इंग्लिशमध्ये मोलॅसिस असं म्हणतात। जर ही काकवी रोजच्या खाण्यामध्ये राहिली तर आपल्या पांढऱ्या केसांचं प्रमाण कमी होऊन आपले केस परत काळे होऊ शकतात। काकवीनंतर दुसरा महत्त्वाचा घटक येतो तो आवळा। आपल्याकडे फार पूर्वीपासून आवळा खाण्याची किंवा आवळ्याचं तेल केसांना लावण्याची पद्धत आहे। आवळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे केसांचं पिगमेंटेशन मेंटेन राखायला मदत होते, परंतु आज आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये साखर मिसळून जी आवळा शुगर कॅन्डी बाजारामध्ये आलेली असते त्याचा तुमच्या केसांना किंवा तुमच्या आरोग्याला काहीही उपयोग नाही। जर तुम्हाला आवळ्याचा खरा उपयोग तुमच्या शरीरासाठी किंवा तुमच्या केसांसाठी करून घ्यायचा असेल तर त्याच्या नॅचरल सोर्समध्ये तुम्हाला आवळा खावा लागेल किंवा त्याच्या नॅचरल सोर्समध्ये त्याचं तेल केसांना लावावं लागेल। आता ज्यांना काकवी खाणं शक्य नाही किंवा रोजच्या रोज आवळा खाणं शक्य नाही अशा लोकांसाठी कॉपर सप्लिमेंटच्या गोळ्या मिळतात। आपल्या शरीराला रोजच्या रोज 2 मिलीग्रॅम कॉपरची आवश्यकता असते आणि असं कॉपर आपण कॉपर सप्लिमेंटच्या गोळ्या खाऊन शरीरासाठी मिळवू शकतो। अर्थात याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी काही डॉक्टर नाही, त्याच्यामुळे तुम्ही कॉपर सप्लिमेंटच्या गोळ्या घ्या असा सल्ला मी तुम्हाला देऊ शकणार नाही। तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानेच कॉपर सप्लिमेंटच्या गोळ्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा लागेल। बरं, जर समजा सिंथेटिक गोळ्या आपल्याला घ्यायच्या नसतील तर नॅचरल वेनी हे कॉपर मिनरल आपण मिळवू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो। रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी जर समजा सकाळी पिलं तर त्याच्यातून नॅचरल कॉपर आपल्याला मिळू शकतं। तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिल्याचे अनेक फायदे वैद्य लोक आपल्याला सांगत असतात। जर समजा कुठल्याही सिंथेटिक कॉपर सप्लिमेंटच्या गोळ्या तुम्हाला खायच्या नसतील तर अशा मार्गाने तुम्ही नॅचरल वेनी कॉपर सप्लिमेंट स्वतःच्या शरीरासाठी मिळवू शकता। सो ऑल इन ऑल आहारामधल्या सवयी बदलल्या, हाय ग्लायकॅमिक्स इंडेक्स वाढवणारे पदार्थ कमी खाल्ले, जागरण कमी केलं आणि आहारामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॉपरचा वापर वाढवला तर डेफिनेटली तुमचे पांढरे केस काळे होण्यास मदत होऊ शकते सब्जेक्ट टू कंडिशन की तुमचं वय खूप लहान आहे आणि खूप लहान वयात तुमचे केस पांढरे होत चाललेले आहेत। हे उपाय कदाचित 40 मध्ये असलेल्या माणसांना लागू होतील किंवा न होतील, परंतु बाकीच्या लोकांनी मात्र हे ट्राय करायला बिलकुल हरकत नाही। होप इट हेल्प्स। गुड लक। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ती कमेंटमध्ये लिहा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द पोस्टमन।